नमस्कार. आपण महिलांच्या शिक्षणाबद्दल किंवा सुरक्षिततेबद्दल बोलतो, पण आपण कधी आरोग्याबद्दल बोललो का? अनेकदा नाही, कारण अजूनही मासिक पाळी, मानसिक आरोग्य आणि रक्तक्षय यासारख्या विषयाभोवती शांतता आणि गैरसमज आहे. पण शांत राहिल्याने समस्या दूर होतात का? नाही, योग्य माहितीच्या अभावामुळे महिला अनेक वेळा त्रास मग आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे एवढेच आहे का? नाही, चांगलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि स्वतःसाठी वेळ काढणं हेच गरजेचं आहे का? हो, महिलांनी स्वतःसाठी वेळ देणं ही स्वार्थी गोष्ट नसून ती अत्यंत महत्वाची आहे. आणि पुरुष म्हणून आम्ही काय करू शकतो? महिलांना समजून घेऊ शकतो, त्यांच्या भावना आणि आरोग्याच्या गरजांचा आदर करू शकतो. म्हणजेच संवेदनशीलता फक्त शब्दात नाही तर वागण्यात दिसली पाहिजे. बरोबर. म्हणूनच जर निरोगी समाज घडवायचा असेल तर महिलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावेच पाहिजे. म्हणून आपल्याला स्पर्शरोग पण शिकवतं. संकोच नाही, संवाद. उपेक्षा नाही, समजून घेणं. आणि फक्त सहानुभूती नाही तर जबाबदारी. महिलांचं आरोग्य आणि सुरक्षा ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.